माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज 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 माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानराज माऊली तुकाराम कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय गुरुवर्य वंशी महाराज की जय कलिवीरेश्वर भगवान की जय सद्गुरु जोग महाराज की जय पार्वती पते हर देहे माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी आता मी ज्ञानेश्वरीचे विशेषण म्हणतो तुम्ही एवढंच म्हणायचंय ते हे माय ज्ञानेश्वरी म्हणा ते हे माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी भाव अक्षराची गाठी हे माय ज्ञानेश्वरी ब्रह्मज्ञानाने गोमटी हे माय ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी हे माय ज्ञानेश्वरी संता जना माहेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका हे माय ज्ञानेश्वरी ब्रह्म साम्राज्य दीपिका हे माय ज्ञानेश्वरी गीता अलंकार हे माय ज्ञानेश्वरी उपनिषदांचे सार हे माय ज्ञानेश्वरी गीतार्थ सागरू हे माय ज्ञानेश्वरी भावार्थाचे गिरिवरू हे माय ज्ञानेश्वरी नवरसी सागरू हे माय ज्ञानेश्वरी आनंदाचे आवारू हे माय ज्ञानेश्वरी धर्म कीर्तन हे माय ज्ञानेश्वरी संवाद फळ निधान हे माय ज्ञानेश्वरी भावाचे अवतरण हे माय ज्ञानेश्वरी प्रमेयाचे उद्यान हे माय ज्ञानेश्वरी मंत्र विद्या भगवती हे माय ज्ञानेश्वरी ग्रंथ पुण्य संपत्ती हे माय ज्ञानेश्वरी अचिंत्य चित्त चिंतामणी हे माय ज्ञानेश्वरी निर्विकल्पाची लावणी हे माय ज्ञानेश्वरी प्रबंध श्रवणी हे माय ज्ञानेश्वरी समाधीसी आणि हे माय ज्ञानेश्वरी साहित्य सोनियाची खाणी हे माय ज्ञानेश्वरी विवेकवल्लीची लावणी हे माय ज्ञानेश्वरी काना मनाजीनी हे माय ज्ञानेश्वरी ब्रह्मविद्येची खाणी हे माय ज्ञानेश्वरी स्वानंद भोगाची सेल हे माय ज्ञानेश्वरी सर्वेंद्रिया तोषविल हे माय ज्ञानेश्वरी चैतन्याचा दीप हे माय ज्ञानेश्वरी अध्यात्म विद्येचे रूप हे माय ज्ञानेश्वरी अवारणवी नाव हे माय ज्ञानेश्वरी कृपेचे वैभव हे माय ज्ञानेश्वरी मराठी भाषेचा गौरव हे माय ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी टाळी वाजवा भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी टाळी टाळी ब्रह्मानंद लहरी टाळी टाळी संत जना माहेश्वरी भाव अक्षराची गाठी संत जना माहेश्वरी ब्रह्मानंद लहरी हे माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी हे माय
विश्वस्त मंडळी दिवा लावतील. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले त्र्यंबकेश्वरचे महंत मंडळी, त्याबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व हरिभक्तीपरायण मंडळी, महाराज मंडळी, आमचे गुरुबंधू, जोपर्यंत तिथे पूर्ण दिवे लागत नाही तोपर्यंत लावत आहे. आता कोणाचा नागोल्लेख करण्यापेक्षा जे ज्यांना सहज शक्य दिव्याकडे जाणं त्या मंडळी त्र्यंबकेश्वरून आलेले जे संत म्हणत आहेत आमच्या वडेगाववरून संपूर्ण काही आलेले आहेत आणि या ठिकाणी आलेले आहेत. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री हरिभक्तपरायण कंठाळे सर हे दीपप्रज्वलन करतायत. हरिभक्तपरायण परमपूजनीय त्र्यंबकेश्वरी महाराज खरात हे या ठिकाणी दीपप्रज्वलन करतात. माननीय गैनाजी महाराज पण 1 मिनिट आणि 20 सेकंदात केलं. आता ते 3 मिनिट होऊन गेलं तरी चालूच आहे. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला संधी देऊ की आपल्याला जेवढी ओवी दिलेली आहे तेवढीच वाचायची आणि ती 10 पेक्षा जास्त वाचायची नाही. आता आपण टाइम वॉच लावू आणि बघूया किती वेळात होतं. लावायचं. ओम श्री परमात्मने नमः. सुरू. कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, मुनिराज भगवान की, वीरेश्वर भगवान की, सद्गुरुदेव बंशी महाराज की. आदरणीय देवीदास महाराज नसके आणि आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कंठाळे सर यांचा सन्मान शिंगवे दत्ताचे दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून महिन्याचा दिंडी सोहळा पालखी सोहळा त्यांचा असतो आणि ते या ठिकाणी 2 आदरणीय महाराजांचा सन्मान करतायत. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा.
देवीदास महाराज आणि कंठाळे सरांना विनंती आहे की आपण लगेच काळीकर महाराजांचा सन्मान करून घ्यावा. त्यांनी दिंडी आणलेली आहे. शिंगवे दत्ताचे या ठिकाणाहून दिंडी आणलेली आहे. दिंडी शाल आणि श्रीफळ, शाल श्रीफळ त्यानंतर आमचं जन्मगाव कानेगाव पडेगाव या ठिकाणाहून संजू पाटील बनकर, आदरणीय संपूर्णाताई महाराज आणि बरेचसे वारकरी मंडळींनी या ठिकाणी दिंडी आणलेली आहे. जवळजवळ 100 ते 125 वारकरी दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. 35 किलोमीटरचा प्रवास करून ही मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. ठीक आहे, संपूर्ण संजू पाटील कोणी आमच्या परिसरामध्ये आदरणीय श्री श्री रामदासजी महाराज कर्नालकर येत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाने श्री क्षेत्र पडेगाव कानेगाव या पंचक्रोशीतून पंढरपूरलाही गंगामयाची दिंडी जाते आणि त्याच माध्यमातून याही ठिकाणी नेवासा क्षेत्रामध्ये यांनी दिंडी आणलेली आहे. त्याकरता आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा स्वागत करूया. सर्वांना एकत्रित करून आमचे संजू पाटील बनकर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा देत आहेत. त्यांचा सन्मान आदरणीय अभंग साहेब आणि देवीदास महाराज यांच्याकडून यांना शाल द्या ना, शाल नारळ. संदीप महाराज आपण इकडे या स्टेजकडे. संदीप महाराज पडेगावकर. एकाच दिवसामध्ये हे लोक पायी दिंडी घेऊन आलेले आहेत आणि ज्ञानेश्वरीच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं हा एक आगळा वेगळा सोहळा बाकीच्यांच्याकरता आदर्श तो व्हावा. नेवासा तालुक्यामध्ये बऱ्याच गावातून दिंड्या पंढरपूरला जातात, नेवाशाला येतात. ज्ञानेश्वरीच्या जन्मोत्सवाच्या कालावधीमध्ये आपण जर दिंडी घेऊन आला, संस्थानला गुरुवर्य बाबांना देखील आनंद होईल. त्यानंतर आदरणीय अभंग साहेब आणि त्यानंतर पुढील सूत्रसंचलन आदरणीय करतील. त्र्यंबकेश्वरवरून ही महाराज मंडळी आलेली आहेत. मी अभंग साहेबांना सर्वांना विनंती करतो की आपण त्यांचाही सन्मान करून घ्या. त्र्यंबकेश्वरवरून यांचं सगळ्यांचं करून घ्या. ठीक आहे, आपल्याला सगळ्यांच आदरणीय माऊली अभंगसाहेब कृष्णाभाऊ कैलासराव, आपण सर्वांनी या ठिकाणी संत महंतांचं स्वागत करावं. या ठिकाणी आज जयनाथ महाराज गडाव, हरिभक्तपरायण विजय महाराज पवार, हरिभक्तपरायण शुभम महाराज कांडेकर, हरिभक्तपरायण महाराज नागळे, हरिभक्तपरायण पेचे महाराज, हरिभक्तपरायण शहाजी महाराज शिंदे, हरिभक्तपरायण बरेच महाराज मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आपण संतोष महाराज पवार आहेत, वीर भाऊसाहेब कुठे तेही आलेले आहेत. त्यांना विनंती आपण पुढे या आणि या सगळ्या कार्यक्रमाचं सर्वात दूरपर्यंत जे पत्रकारितेच्या माध्यमातून आपला सगळं कार्यक्रम पोहोचवतात त्यांना आपण सुगंधी वारा म्हणतो. आदरणीय सुधीर भाऊ यांच्याकरता आपण टाळ्या वाजवूया. त्यानंतर वाखरे श्रीहरी संत सेवा चॅनलचे वाखरे भाऊ यांच्याकरता आपण टाळी वाजवा. नेहमी करता ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थांचा जो काही कार्यक्रम असेल ही मंडळी सर्व दूरपर्यंत पोहोचवतात. त्याकरता त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. असंच कार्य सुगंधी वाऱ्याकडून त्यांच्या वाखरे भाऊकडून घडावं अशी माऊलींच्या चरणी कामना व्यक्त करतो. सोमनाथ भाऊ वाखरे या पण संकल्पना मांडली ती ज्ञानेश्वरी ज्यांनी आता हाताने लिहिली इथं आणलेली आहे ते आमच्या गावचे ते बबनदादा पायमुळे कंडक्टर होते, निवृत्त झाले होते. ज्ञानेश्वरी त्यांचा सन्मान बाबांच्या हस्ते होतोय. कृपया विनंती आहे, बाबांच्या कल्पना त्यांनी अगोदर मूर्त स्वरूपामध्ये या ठिकाणी पार पाडलेली आहे. या आदरणीय हरिभक्तपरायण वीर भाऊसाहेब या ठिकाणी आले, त्यांचा या ठिकाणी छोटेखानी सन्मान होते. हे बघा, यानंतर सर्वांची इच्छा आहे
की प्रतिवर्षी आदरणीय हरिभक्तपरायण कंठाळे सर या ठिकाणी अत्यंत कष्ट घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करतात. आपण सर्व या ठिकाणी येतात आणि हा आनंद मिळवतात. यावर्षी आदरणीय सरांनी आपल्या सर्वांच्या करता केळीचा प्रसाद आणलेला आहे. दोन्ही गेटवरती जात असताना, आपण घरी जात असताना केळी प्रसाद घेऊन जायचा आहे. आणि पुढच्या वर्षी करता असं नियोजन संस्थान आणि आमचे हरिभक्तपरायण गाडीकर बाबा आदरणीय कंटाळे सर या सर्वांच्या नियोजनानं पुढच्या वर्षी जसा हा भव्य दिव्य कार्यक्रम होतो तसाच अन्नदानाची देखील भव्य दिव्य अशा स्वरूपाची पंगत या ठिकाणी होणार आहे. म्हणून आपणही टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत करूया. पुढच्या वर्षी हा कार्यक्रम झाल्यानंतर कीर्तन होईल आणि कीर्तनानंतर अन्नदानही या ठिकाणी होईल. आदरणीय महाराजांनी सांगितलंय कीर्तन होईल, कारण या निमित्ताने कीर्तन हे झालंच पाहिजे. मनामध्ये इच्छा होती, आदरणीय महाराजांनी परवानगी दिली. आपण टाळी वाजवा. सुंदर पद्धतीने असा हा कार्यक्रम होईल, कीर्तन होईल आणि अन्नदानाची सेवा या ठिकाणी घेतली जाणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी नावं देऊ शकतात. पवित्र अनादी पंचक्रोशी क्षेत्र, जेथे जगाचे जीवनसूत्र महालयाचे, अशा या पवित्र क्षेत्रामध्ये वैकुंठवासी बंसी महाराज तांबे यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर या मंदिराची जीर्णोद्धार झाला आणि तिथून पुढचा हा सर्व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित आपण या ठिकाणी करत असतो. सालाबादप्रमाणे हरिभक्तपरायण देवदासजी महाराज, कंठाळे सर, खरात महाराज, सर्व महाराज मंडळी यामध्ये येऊन अतिशय उत्साहानं सर्वजण एकत्र येऊन हा ज्ञानेश्वरी सोहळा आपण या ठिकाणी पार पाडत असतो. आज खरं म्हणजे सर्व भक्त मंडळीचे थोडंसं पावसामुळे जरा विस्कळीत झालेलं आहे, पण तरी सुद्धा अतिशय उत्साहानं सर्वजण या ठिकाणी एकत्र आले आणि अतिशय चांगल्या याच्यामध्ये आपण ज्ञानेश्वरीचं पारायण आणि आपलं पसायदान हे अतिशय कमी वेळेमध्ये परंपरेने आपण सर्वांनी केलं. त्याबद्दल मंदिराच्या वतीने मी सर्वांचं अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. इथून पुढच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी येता, सेवा देता. त्या सेवेकराचं आलेले सर्व महाराज मंडळीचं आणि खऱ्या अर्थानं माऊलीचे बंधू निवृत्तीनाथ यांच्या ठिकाणाहून त्र्यंबकेश्वरून जी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. खरं म्हणजे आताच आपला जो हा मोठा दिंडी सोहळा नेवासा ते पंढरपूर झाला, त्यावेळेला हे त्र्यंबकेश्वरचे जी दिंडी आहे निवृत्तीनाथ महाराजांची आणि आपली माऊली या दोन्ही भावाची भेट नगरच्या मार्केट यार्डामध्ये झाली आणि तो एक अपूर्व सोहळा त्या ठिकाणी आपल्या सर्व भक्तांना पाहायला मिळाला. हा संबंध सोहळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेला आहे आणि म्हणून त्या दिंडी सोहळ्यामध्ये अतिशय सर्व महाराज मंडळीनं, देवदासजी महाराज असतील, खरात महाराज असतील, कंटाळे सर असतील, सर्व आमचे ट्रस्टी मंडळी असतील, अतिशय परिश्रम घेऊन अतिशय उत्तम असा रथ आळंदीच्या खालोखाल आपण या ठिकाणी तयार केला आणि तो अतिशय डौलानं आपण इथून तर थेट पंढरपूरमध्ये सर्वात मोठा योग आपला असा आहे की शेवट आपल्या कंधार या ठिकाणी दिंडीचा मुक्काम असताना गुरुवर्य जोग महाराज संस्थानचे प्रमुख आपले कुरेकर बाबा आज 90-92 वर्षाचं वय असताना सुद्धा त्या ठिकाणी येऊन कीर्तन सेवा दिली. हे फार सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला सर्वांना पाहायला मिळालेली आहे आणि म्हणून हा माऊलीचा सोहळा जसा जगभर आहे तसं इथून पुढच्या कार्यकाळामध्ये तुमची आमची सर्वांची सेवा या ठिकाणी येऊन नतमस्तक जर झालं तर जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आयुष्यभर माणसाच्या उपयोगी पडते. ती आपण संपादन करता. परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशमालंदी वल्लभं. ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व भाविक या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. एका वाक्यामध्ये हा जो सोहळा आहे त्याचं जर वर्णन करायचं असेल तर माझ्या दृष्टीने असं करता येईल की परिसरातील महाराज लोकांनी जर मनात घेतलं तर काय होऊ शकतं म्हणजे हा सोहळा.
आपला वेळ जर परमार्थ वाढीसाठी मनापासून आपण दिला तर हे घडू शकतं, हे यातून आपल्याला शिकायला भेटतं. वेळ अधिक झालेली आहे, पण एक श्लोक मला सुचलेला आहे स्मृती ग्रंथातील, आणि वर्णनम ब्राह्मणो गुरु असं जे म्हणतात त्यांच्यासाठी तो श्लोक आलेला आहे. एतद् देश प्रसूतस्य सकाशात अग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षेरण पृथिव्याम सर्व मानवाः. त्याचा अर्थ मी आपल्याला सांगतो. या देशामध्ये जन्मलेले जे अग्रज आहेत म्हणजे ब्राह्मण मंडळी, त्यांच्यासाठी नियम सांगितलेला आहे. त्यांनी आपलं आचरण असं ठेवावं की जगातील लोकांनी आपलं जीवन कसं जगावं हे त्यांच्याकडे बघून शिकलं पाहिजे. तुम्ही म्हणाल ह्या श्लोकाचा इथं काय संबंध आहे? मोठा संबंध आहे. महाराष्ट्रातील, देशभरातील, जगातील लोकांनी ज्ञानेश्वरीचं पारायण किंवा ज्ञानेश्वरी विषयी निष्ठा कशी ठेवली पाहिजे हे नेवासा परिसरातील लोकांकडून शिकलं पाहिजे. असं आचरण आपलं आपण ठेवलं पाहिजे. सद्गुरू वैकुंठवासी बंशीबाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मोठे मोठे अलौकिक कार्य केलेले आहेत. ज्या वास्तूमध्ये आपण आता बसलेलो आहोत, चर्चा करतो आहोत, हीच मुळात त्यांच्या त्यागातून उभी राहिलेली वास्तू आहे. आणि केवळ हेच काम नाही तर माणसं घडवणं हे सगळ्यात मोठं काम त्यांनी केलेलं आहे. नेवासा तालुक्यात कुठेही जा, कोण्याही गावात आपण गेलो तर ज्ञानेश्वरीचे चांगले उपासक 1, 2, 4 लोक आपल्याला असे आढळतील की जे भल्या भल्या विद्वानाला देखील लाजवतील. ज्ञानेश्वरी कंठस्थ आता दुपारी आले होते, त्यांचं नाव मला काही लक्षात नाही, त्यांचे 800 पारायण झालेले. आणि मी असं विद्वान लोकांकडून ऐकलं होतं की 9 तासात जो पारायण करू शकतो त्याचं महत्व मानलं जातं. वैकुंठवासी गुरुवर्य जगन्नाथ अण्णा यांच्याकडून ऐकलं होतं, आणि त्यांना मामासाहेबांसमोर धुंडा महाराजांनी सांगितलं होतं अण्णांना 11 तास लागायचे. ते म्हटले किती तास लागतात? ते म्हटले मी तास काय मोजलेले नव्हते, पण साधारणतः 1.5 दिवस मला लागतो. पूर्ण दिवसभर बसलं तर पहाटेपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे 11-12 तास लागतात. तर धुंडा महाराज बोलले होते 9 तासात पारायण झालं तर तो खरा ज्ञानेश्वरीचा उपासक. मी हे कशासाठी सांगितलं तर मग अशी ते आलेले सुभाष नाव आहे त्यांचं, कारखान्यावर काम पण त्यांनी केलं आणि आता शेती करतात. त्यांचे 800 पारायण झाले. तो माणूस किंवा तो महात्मा म्हणतो मी त्यांना, ते 7.25 तासात पारायण करतात. असे अनेक लोक आहेत. ही प्रेरणा त्यांनी कोणाकडून घेतलेली आहे? सद्गुरू वैकुंठवासी बंशीबाबांच्या जीवनातून घेतलेली आहे. बंशीबाबांनी हे असं अलौकिक कार्य केलेलं आहे. मी जो श्लोक सांगितला त्याचा संदर्भ मी काही सोडणार नाही. ज्ञानोबारायांनी ज्या अर्थी आपल्याला त्यांच्या जवळ जन्म दिला आणि संप्रदायात आपल्याला ठेवलं, ज्ञानेश्वरीची गोडी आपल्याला लावली असेल त्यांच्या कृपेनंच, तर आपल्यावर एक जबाबदारी ज्ञानोबारायांनी जणू काही दिलेली आहे की ज्ञानेश्वरीची उपासना आपण अशी करावी की आपल्याकडे बघून जगातील लोकांनी ज्ञानेश्वरीची उपासना शिकली पाहिजे. असं म्हणून आता आपण 1 मिनिट आणि 20 सेकंदामध्ये 10 ओव्या ज्याला त्याला ज्या दिलेल्या होत्या क्रमांकानुसार त्याचं पारायण आपण केलेलं आहे. खरं किती वेळात व्हावं याला महत्व नाहीये, पारायण होणं हे महत्वाचं आहे. पण माझ्या दृष्टीनं मी विचार करत राहत असतो सतत कोणत्याही चांगल्या गोष्टींचा. जर जगात सगळ्याच गोष्टींची स्पर्धा आहे तर चांगल्या गोष्टीची स्पर्धा का नको? मग लक्षात आलं? लोक म्हणतात मी इतक्या मिनिटात 1 किलोमीटर धावतो, इतक्या मिनिटात डोंगर चढून जातो, मग इतक्या मिनिटात मी ओव्या वाचतो. असं केलं तर गैर कुठे आहे? लक्षात आलं? त्याच्यातून काय होणार आहे? आपला उद्धारच होणार आहे. पण आपण या ठिकाणी सर्वजण आलो. आज ज्ञानेश्वरी जयंती म्हणजे ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी या ठिकाणी बसून सांगितली ती तिथी नाही आहे. आपल्याकडे फक्त 1200 ते 12 1212 एवढंच शक साल आपल्याकडे उपलब्ध आहे. मास कोणता आहे, पक्ष कोणता आहे, तिथी कोणती आहे हे काय उपलब्ध नाही. पण त्यानंतर तब्बल 300 वर्षानंतर शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराजांनी या मधल्या काळामध्ये ज्या अशुद्ध्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या होत्या त्या ज्ञानोबारायांच्याच आज्ञेनं काय केल्या? दूर केल्या आणि ग्रंथ पुन्हा काय केला? शुद्ध केला. ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध, पूर्वीचाच तो अतिशुद्ध ज्ञानोबारायांच्या मुखातून निघाला म्हटल्यानंतर तो शुद्धतम आहे. उलट आपण वाचलं तर आपल्याला शुद्ध करणारा तो ग्रंथ आहे. पण आपल्या मानवी चुकांमुळे त्याच्यामध्ये काही विकृती घुसल्या होत्या. तर ज्ञानोबारायांच्या आज्ञेनं नाथ महाराजांनी त्या ग्रंथाची जी शुद्धी केली. बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मास कपिला षष्ठी, प्रतिष्ठाने गोदातटी, लेखन कामाठी संपूर्ण झाली. तर ती आजची तिथी आहे.
म्हणून ज्ञानेश्वरीची जयंती सुद्धा आजचा दिवस आपण मानतो. सर्व संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीची जयंती म्हणून आजचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. संप्रदायात साजरा होत असेल त्यात काही नवल नाही, पण खरी गोष्ट ही आहे की या ठिकाणी होतो ही मोठी गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. ज्ञानेश्वरी जन्माला या ठिकाणी आलेली आहे. खूप बोलण्यासारख्या गोष्टी आहेत. ज्ञानोबाराय ज्या कामासाठी अवतीर्ण झाले होते ते काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मी बोलत असतो नेहमी ज्ञानोबारायांनी अनेक अलौकिक गोष्टी आपल्या जीवनात केल्या. रेडा बोलावला ही अलौकिक गोष्ट आहे, भिंत चालवली अलौकिक गोष्ट आहे, मेलेला माणूस जिवंत केला, स्त्रीचा पुरुष केला, ह्या अलौकिकच गोष्टी आहेत, कुणी पुन्हा केल्या नाहीत. ज्ञानोबारायांनी एकदाच केल्या, पण त्या कराव्या लागल्या म्हणून केल्या. ब्रह्मवृंदांना जर अहंकार झाला नसता तर रेडा बोलावण्याचं काम नव्हतं. चांगदेवाला भ्रांती झाली नसती तर भिंत चालवण्याचं काम नव्हतं. पण ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम नव्हतं असं कोणी म्हणू शकेल का? ज्ञानेश्वरी सांगण्याकरताच ते आले होते आणि ते कार्य या ठिकाणी काय केलं, संपादन केलेलं आहे. या स्थानाला अतिशय महत्व आहे. ज्ञानेश्वरी उपासनेच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. इथं वाचलेल्या 10 ओव्या अन्यत्र केलेल्या 10 पारायणापेक्षा सुद्धा काय आहे, श्रेष्ठ आहे. प्रतिवर्षी आपण मोठ्या श्रद्धेनं भावनेनं या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी आपण हे जे मिनिटभर वाचन केलं, 1.25 मिनिट, याच्यातून प्रेरणा घेऊन जायची की दररोज मी 10 ओव्या तरी काय करील, घरी नित्य नेमाने वाची. कारण सद्गुरू बंशी बाबांचे जे अनेक प्रसिद्ध वाक्य आहेत कीर्तनादरम्यान ते सांगायचे, त्यामध्ये 2 प्रसिद्ध वाक्य आम्ही तुमच्याकडूनच जुन्या लोकांकडून ऐकलेले. ज्ञानेश्वर मंदिरावर प्रेम करा आणि ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबारायांनी प्रत्यक्ष स्पर्श केलेल्या ज्या काही वस्तू या भूमंडळावरती होत्या त्यात आत्ता अस्तित्वात असलेली एकच वस्तू आहे ती म्हणजे पैसा. रेड्याला सुद्धा स्पर्श केला की नाही केला, पण त्याला देह ठेवावा लागला. पंचतत्वात त्याचा देह विलीन झाला. भिंतीला स्पर्श केला की नाही, बसलेच होते चालविली जड भिंती, पण ती भिंत ठेवली की लोकांनी दगड माती नेली, नंतर पक्की दगडाची करावी लागली आणि तिला सुद्धा कंपाऊंड करावं लागलं दगड नेऊ नाही म्हणून. लक्षात. पण पैस खांब ही अशी वस्तू आहे आत्ता ब्रह्मांडात अस्तित्वात असलेली की 2.5 वर्ष ज्ञानोबाराय त्या पैस खांबाला पाठ देऊन ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभवासारखा विख्यात ग्रंथ या ठिकाणी त्यांनी आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्या पैस खांबाचं आपण दर्शन वारंवार केलं पाहिजे. आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा म्हणाले, सोहळ्या दरम्यान ज्यावेळेस भेटीला आले, पुन्हा कीर्तन त्यांनी केलं आणि आपल्या सोहळ्यावर एक प्रकारे संप्रदायिकांकडून काय झालं, शिक्कामोर्तब झालं, आपला सोहळा अधिकृत झाला. तर तेव्हा ते बोलले होते, हा पैस खांब नाही तर हा परीस खांब आहे. परिसाच्या स्पर्शानं ज्याप्रमाणे धातूचं लोखंडाचं सोनं होतं त्याप्रमाणे या पैस खांबाच्या दर्शनानं आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. तर ज्ञानोबारायांनी जे शब्द या ठिकाणी उच्चारलेले आहेत त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे साचा आणि मवाळ असे त्यांचे जे शब्द आहेत ते शब्द आपल्या शब्दाप्रमाणे नष्ट झालेले नाहीत. ते या वातावरणातच अजून आहेत. आपली जशी आंतरिक उंची वाढेल ते शब्द प्रत्यक्ष आपल्याला ऐकू येऊ शकते. म्हणून आपण त्या दृष्टीने प्रयत्न करावा, ज्ञानोबारायांवर विश्वास ठेवा, ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी हे ज्ञानोबारायांचंच काय आहे, प्रतीक आहे. या ठिकाणी अनेक महाराज मंडळींनी यासाठी कष्ट घेतले, त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद देऊया. हरिभक्तीपरायण कंठाळे सर आहेत, पुन्हा गंगाधर महाराज गाडेकर आहेत, नंदकिशोर महाराज खरात, गैनाथ महाराज आढाव, संदीप महाराज पडेगावकर, अशोक महाराज नरवडे, विजय महाराज पवार, संजय महाराज लोकरे, बाबूराव महाराज लोकरे, संतोष महाराज पवार, शुभम महाराज खांडेकर, कृष्णा महाराज हरदे, नवनाथ महाराज आगळे, विलास महाराज जाधव आणि काही महाराज मंडळी, ज्येष्ठ वारकरी मंडळी, आमचे अध्यक्ष, सन्मान्य अध्यक्ष, सर्व विश्वस्त मंडळी, पुण्यावरूनही आलेले अनेक लोक, सकाळी त्या संत सेवा संघाचे लोक 2-4 दिवसापासून त्यांनी देखील या परिसरामध्ये शाळा कॉलेजांमध्ये ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. मी सांगितलेला श्लोक आणि त्याचा संदर्भ लक्षात ठेवा. आपल्यावर ज्ञानोबारायांनी जबाबदारी दिलेली आहे ज्ञानेश्वरीच्या प्रचाराची. आपण आपल्या आचरणातून आणि रोज नित्य नियम जो आपण करू त्यातून जगाला आपण असा संदेश देऊया की ज्ञानेश्वरीकडे सगळ्यांनी वळलं पाहिजे. रामकृष्ण हरी. आपण म्हणजे संस्थांनं या मागं ज्ञानेश्वरी लिखाण करून घेतलं होतं. झडक साहेबांनी जवळजवळ 1200-1250 वह्या आपल्याला दिल्या होत्या. त्यानंतर गाथेचं लिखाण करून घेतलं होतं. गेल्या वर्षी मी आलो होतो त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज साखर कारखाना धुले पाटलांनी त्या वह्या आपल्याला दिलेल्या होत्या. तर माझ्या मनामध्ये ज्ञानोबारायांच्याच कृपेने एक संकल्पना आलेली आहे. इथून पुढं आता हे बोलणं जरा तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण माझ्यावर ज्ञानोबारायांची कृपा आहे याचा मला अनुभव आहे. मी माझ्या वतीनं 1000 वह्या प्रतिवर्षी ज्ञानेश्वरी लिखाणासाठी देणार.
ते कशा देणार त्याचा विचार तुम्ही करू नका, तुम्ही तुमचा विचार करा. लक्षात आलं. कारण ज्ञानोबारावर माझी प्रचंड श्रद्धा असल्यामुळे माझ्या मनात येतं ते होतं, चुकीचं येतच नाही, त्यामुळं काय संभवच नाही. 1000 वह्या प्रतिवर्षी मी माझ्या पद्धतीनं देणार आहे. तर ज्या लोकांना ज्ञानेश्वरी लिखाण करायचंय पुढच्या महिन्यामध्ये 1 महिना किंवा अजून 30, 35, 40 दिवस लागतील, त्यावेळेस ज्याला हव्या असतील, ज्याला खरोखर लिखाण करायचंय, इथून मागे त्यांना लिखाण केलेलं नाही, अशा लोकांना त्या वह्या इथं उपलब्ध होतील. ब्रह्मज्ञानाने गोमटी ब्रह्मानंद लहरी संताजना माहेश्वरी भावार्थ दीपिका ब्रह्म साम्राज्य दीपिका गीता अलंकार उपनिषदांचे सार गीतार्थ सागरू भावार्थाचे गिरीवरू नवरसी सागरू आनंदाचे आवारू धर्म कीर्तन संवाद फळ निधान भावाचे अवतरण प्रमेयाचे उद्यान मंत्र विद्या भगवती ग्रंथ पुण्य संपत्ती अचिंत्य चित्त चिंतामणी निर्विकल्पाची लावणी प्रबंध श्रवणी समाधीसी आनी साहित्य सोनियाची खाणी विवेकवल्लीची लावणी काना मनाजीनी ब्रह्मविद्येची खाणी स्वानंद भोगाची सेल सर्वेंद्रिया तोषविल चैतन्याचा दीप अध्यात्म विद्येचे रूप भवार्णवी नाव कृपेचे वैभव मराठी भाषेचा गौरव ब्रह्मानंद लहरी संत जना माहेश्वरी टाळी वाजवा भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी टाळी टाळी ब्रह्मानंद लहरी टाळी टाळी संत जना माहेश्वरी भाव अक्षराची गाठी संत जना माहेश्वरी ब्रह्मानंद लहरी वेदला माझा आरती ज्ञान राजा लोकले ज्ञान जरी हितनाती गोडी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाजगत देवता सेविती साधू संत म्हणून वेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट तुझे विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी आई तत्वाची ठेले आरती ज्ञान राजा
संत वेगळा माझा आरती ज्ञानराजा आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिगुणी तुझी तोड सद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम सागर वेद शास्त्राची गुर संसार दुःखनाशी महामंत्राची बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिगुणी तुझी तोड सद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता आनंद गोपाळदास ज्ञानापुरे पण गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिगुणी तुझी तोड सद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती आर्य दाखवे आम्हा आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण धारले तुझे कोपाने अभंग रक्षिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवे आम्हा आरती तुकाराम तुझ्या तुलने से ब्रह्मा तुकासे आले मंगलामेश्वरी करणे मस्तक ढेपले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती आय राघवे आम्हा आरती तुकाराम आरती गुरुरायाची तुळवीर वैष्णवाची बंसी बाबा नाम तुमचे कृपा असे ज्ञानेशाची आरती गुरुरायाची नगरीत करवीरेश्वर मंदिरात ऐस खांब उभा तेथ वाट पाहतो बाबाची आरती गुरुरायाची जीर्णोद्धार करुणीला कळस केला मंदिराचा वैष्णव भाविकाची केलीशी दोरी भक्तीची आरती गुरुरायाची गुरुवीर वैष्णवाची बंसी बाबा नाम तुमचे कृपा ज्ञानेशाची आरती गुरुरायाची अमृतवाहिनी कलिसधारा चिंतामणी गुरुदास गीता सांगे सेवा करावी ज्ञानेश्वरीची आरती गुरुरायाची गुरुवीर वैष्णवाची बंसी बाबा नाम तुमचे कृपा असे ज्ञानेशाची आरती गुरुरायाची गाडी लोटांगण वतीन जरण डोळ्यानं पाहिन रूप प्रेम्यानंदीला आनंदी बोलीन भाव विठ्ठल ठोबत कुंडली कवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।